नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला कपाशीच्या लागवडीबद्दल जे काही सर्व शेतकऱ्यांना सतत प्रश्न पडत असतात की कोणते पीक जे आहे तर पाणी कमी असल्यामुळे ते पीक चांगले येऊ शकते किंवा मग दाट लागवडीसाठी कोणते जे कपाशीचे वाण आहे ते चांगले असू शकते आणि फरदडीसाठी कोणते वाण चांगले असू शकते, याबद्दल मी आज या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांना म्हणजे जास्त दर शेतकऱ्यांना पडत असतो की पाण्याची कमतरता असल्यास कपाशीचे कोणते वाण जे आहे तर आपण म्हणजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे वाण जे आहे तर ते चांगले पण निघेल आणि त्यातून उत्पादन सुद्धा चांगले मिळेल। तर यासाठी जे आहे तर शेतकरी मित्रांनो, पुढील वाण तुम्ही शेतामध्ये तुमच्या लावू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, पाण्याची कमतरता असल्यास अजितचे सीड अजित 155 हे वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकतात। ह्या वाणाची मुळे पाण्याच्या शोधात खोलवर जातात आणि त्यामुळे जे तर पाण्याचा जर ताण कमी पडला तरी हे तग धरून राहू शकतात। त्यामुळे तुम्ही हे वाण अजितचे 155 हे वाण तुमच्या शेतामध्ये पाण्याची कमतरता असल्यास लावू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारला जातो की कापसाची दाट लागवड करायची असल्यास कोणते वाण जे आहे तर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, कापसाची दाट लागवड करायची असल्यास कावेरी सीडचे जादू किंवा US ॲग्री सीडचे US 7067 हे वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकतात। हे अत्यंत उत्तम आणि दाट लागवडीसाठी अत्यंत चांगली वाण तुमच्या शेतामध्ये ठरू शकते। तर शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तर सर्वात जास्त विचारला जातो की फरदडीसाठी कोणते वाण जे आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी चांगले असू शकते। तर त्याचं उत्तर पुढील प्रमाणे आहे। तर शेतकरी मित्रांनो, फरदडीसाठी तुलसी सीडचे कबड्डी वाण हे सगळ्यात उत्तम वाण आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांनी जे मी सांगितलेले आहे, जे प्रश्नांमध्ये तुमचे उत्तर जे डाऊट्स मी क्लिअर केलेले आहे ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा आणखी रिसर्च करून आणखीन थोडीशी माहिती एकट्ठा करून माहिती पूर्ण करून तुम्ही आणखीन तुमच्या पद्धतीने जे आहे तर यामध्ये काहीतरी बदल करून तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आजची हे अपडेट बस एवढेच होते। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।